त्याची चर्चा करूया आणि त्या चर्चेसाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनोद वाघ। विनोदजी, खूप स्वागत आहे तुमचं। विनोदजी, मी माझ्या ओपनिंग रिमार्क मध्ये भाजपचं आज कधी नव्हे ते इतकं तोंड भरून कौतुक केलं आणि मी सांगतो हो केलं कौतुक। त्याचं कारण असं आहे की आयुष्यातली कितीतरी वर्ष तुमच्या सर्वोच्च नेत्यांनी कुठल्याही आमिषाला सत्तेला बळी न पडता त्याच्यापुढे न झुकता आपल्या विचारासाठी ते बांधील राहिले। त्यांना नसतील आलेले आमिष, आली असतील ना, नक्की आली असतील, पण तरी सुद्धा विरोधी पक्ष काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं। तुम्हाला इतका अनुभव आहे विरोधी पक्षाचा, पण तुम्हाला आज विरोधी पक्ष नकोसा झालाय का? किंवा विरोधी पक्षातले हे सगळे नेते तुम्हाला आपलेसे का वाटायला लागले? सत्तेसाठी येणाऱ्या लोकांना तुम्ही रेड कार्पेट का अंथरताय? या तोडातोडीच्या, फुटाफुटीच्या आणि वेगळा मार्ग निवडण्याची सुरुवात 2019 ला उद्धव साहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी केली आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी घडतायत। आता आमच्या भगिनी सुषमाताईने या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे, स्वायत्त संस्था, ताई डोक्याला हात लावू नका, मी तुम्हाला बोलतोय की स्वायत्त संस्था असेल, इतर संस्था असेल, इथे यंत्रणा असेल, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी दबाव टाकला जातो आणि लोक फोडल्या जातात। मग सन्माननीय भुजबळ साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, राजसाहेब ठाकरे असतील, त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टी केंद्रात आणि राज्यात सत्तेत नव्हती, त्यावेळेस यंत्रणा आमच्याकडे नव्हत्या। मग त्यांनी शिवसेनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? आज ज्या पद्धतीनं त्या लोकांना त्यावेळेस असं वाटलं की आपण या पक्षातून बाहेर पडावं, तशाच काही पद्धतीनं, तशाच काही गोष्टीनं, विचारानं किंवा काही अडचणीनं आज ही लोक बाहेर पडतायत। त्यामुळे आपण फक्त स्वायत्त यंत्रणा, ईडी, सीबीआय यांच्या दबावाचं कारण पुढे करतो। मात्र हे कारण पुढे करत असताना त्या ठिकाणी आपण चुका सुद्धा सुधारल्या पाहिजे, आपण चुकीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपलं चुकतं कुठं, नेमकं पक्षाचं चुकतं, पक्षात नेतृत्वाचं चुकतं की पक्षातल्या इतर नेत्याचं चुकतं, याबाबत सुद्धा आपण अंतर्परीक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे। मागच्या काळात आपण त्यासाठी डोकावं लागेल आणि मागच्या काळातले अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी तपासावं लागेल। त्या काळात भारतीय जनता पार्टी सत्तेत नव्हती। निधीच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं की अनेक वेळेस मागच्या काळात ज्यावेळेस भाजप सत्तेत नव्हती, केंद्रात आणि राज्यात सत्तेत नव्हती, त्यावेळेस 2014च्या पूर्वी सुद्धा अनेक भागात अशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी व्हायचं आणि जे काही खासदार आमदार आहेत त्यांना त्यांच्या हक्काचा निधी त्या ठिकाणी मिळत असतो। इतर जो निधी त्यांना लागतो त्याबाबत तशा पद्धतीचे कामं त्यांनी प्रस्तावित केले पाहिजे, तशा पद्धतीच्या कामाची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि त्या पद्धतीने ते कामं त्या ठिकाणी सोडून घेतलं पाहिजे। आज विरोधी पक्षातले सुद्धा अनेक नेते आहेत, त्यांनी कधी तक्रार नाही केली की मला निधी मिळत नाही, कारण ते त्या पद्धतीने कामं करून घेतात, त्यांना ते त्या ठिकाणी निधी मिळतात। मग हे तुमच्याकडे येणारे जे लोक आहेत हे जे सांगून येत आहेत की आम्हाला निधी मिळत नाही, लबाड आहेत काय लोक? हे लोक लबाडी करून येत आहेत का, लबाड आहेत का, खोटं सांगतायत का हे आम्हाला निधी मिळत नाही म्हणून आम्ही चाललो म्हणून? फक्त निधीचं एकमेव कारण नाही, तर त्यांना बाकी इतर अनेक गोष्टी होत्या, इतर अनेक तुम्ही त्यांना सांगा इथून पुढे ते कारण सांगून येऊ नका, कारण आमच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। हा सुषमाताई, हा वेगळं काहीतरी कारण शोधा। विनोद भैयांच्या प्रश्नाला एवढंच उत्तर द्यायचंय की विनोद भैया असं म्हणाले की याच्या आधी पण भुजबळ गेले, दाने गेले, वगैरे वगैरे, तर तुमचं म्हणणं अगदी मान्य आहे भैया। आणि संजय देशमुख गेले असतील किंवा आष्टीकर किंवा ही सगळी लोक गेली असतील, त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा आमच्या, दिल्या घरी सुखी राहा, किमान त्यांच्याशी तरी इमानदार राहा। मी येतो तुमच्याकडे। बोला मला शीतलताईने पण विचार आहे। या अगोदर उद्धव साहेबांच्या शिवसेनेत सुद्धा सचिन अय्यर असेल, भास्कर जाधव असेल, निर्मला गावित असेल, दिलीप सोपल असेल, अवधूत तटकरे असतील आणि मनसेचे काही 7 नगरसेवक घेतले ते असतील किंवा इतर अनेक लोक यांनी सुद्धा घेतले ना। मग यांनी कुठला दबाव टाकून घेतले, यांनी कुठल्या धाकानं त्या ठिकाणी घेतले? ज्यांना वाटलं आपण कुठं राहायचं, कुठं जायचं, त्या पद्धतीने ते लोक जातात। त्यामुळे ताई एवढं फिरू नका, ज्याला जिथं वाटलं तिथं ते जाईल। एक प्रश्न विचारतो, विनोदजी आपल्या सोबत आहेत, विनोदजींचं आडनाव वाघ आहे आणि सध्या वाघांची खूप चर्चा आहे, त्यामुळे विनोदजी मला सांगा वाईट काय गोष्टीचं आहे माहितीये का? ठीक आहे, हे फुटून आलेल्या लोकांच्या बद्दल लोकांच्या मनात काही फारशी चांगली भावना नसते, त्याचं कारण आहे लोकांना राग येतो, हे स्वाभाविक आहे। लोकांना वाटतं आम्ही यांना निवडून दिले, ते तिकडून गेले, पण त्यांचं उदात्तीकरण सुरू झालंय का? त्यांना वाघ कसं, त्यांना टायगर कसं म्हणायचं असा प्रश्न विरोधक उपस्थित करतायत। जर अशा प्रकारे फुटीर लोकांचं, बंडखोरांचं उदात्तीकरण झालं तर या इथल्या लोकशाहीचं काय, हा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। आणि तुम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणायचा आतापर्यंत स्वतःला,
जेव्हा तुम्ही लोकांना घेता तेव्हा त्याचं आपण काही असो, कुणाला नोकरी द्यायची असेल, कुणाला प्रवेश, कुणाला काही जरी असेल, आपण त्याचं थोडं काही तपासतो की नाही? मग तुम्ही पार्टी विथ डिफरन्स असताना हे तपासणं सोडलंय का? मी त्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो की आता पहिले ताईंनी सांगितलं काँग्रेसच्या बाबतीत की काँग्रेसनं भ्रष्टाचाराला या ठिकाणी थारा दिला नाही, ते एक मुद्दा क्लिअर करतो. अशोकराव चव्हाणवर ज्यावेळेस आरोप केले, आत्ताच्या आदर्शचा आरोप या ठिकाणी सांगण्यात आला, त्याच्यानंतर आदर्शचा आरोप झाल्यानंतर ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला, पण त्यानंतर परत त्यांना तुम्ही मंत्रिपद दिलं होतं, हे विसरता कामा नये. तुम्ही म्हटले की काँग्रेसवर आरोप झालेला कुणाला त्या ठिकाणी पदावर बसवलं नाही, अशा बऱ्याच जणांना त्या ठिकाणी पदावर बसलं, त्याची मोठी यादी आपल्याला ती वाचवता येईल. दुसरी गोष्ट, आता तुम्ही जसं सांगितलं, या लोकांचं मतपरिवर्तन का झालं हे तुम्हाला सांगतो. या लोकांचंच, लोकप्रतिनिधीचंच मतपरिवर्तन झालं नाही, तर लोकसभा ते विधानसभा याच्या मधल्या काळातल्या अंतरामध्ये त्या मतदाराचं सुद्धा त्या ठिकाणी परिवर्तन झालं. म्हणून ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेस महायुतीला लोकसभेच्या उमेदवारापेक्षा, त्यांच्या उमेदवारापेक्षा कमी मतं होते, त्याच ठिकाणी महायुतीच्या विधानसभेचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. म्हणजे ज्या कारणामुळे त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं होतं, कदाचित त्यांच्या पक्षाची विचारधारा तशा पद्धतीने करत नसेल, म्हणून लोकांचे विचार मत परिवर्तन त्या ठिकाणी विनोदजी, मतपरिवर्तन मी समजू शकतो, एक वेळ मतपरिवर्तन समजू शकतो, पण ज्यांचे वाभाडे तुम्ही काढले, पुराव्यानिशी काढले हो वाभाडे, तुम्ही चॅनलवर दाखवले तासन तास, त्या लोकांना घेत असताना आपण काय विचारणार आहोत की नाही? तुम्ही आधी या सगळ्यात, हे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तुम्हाला एंट्री नाही, आम्हीच तुमचे सगळं वस्त्रहरण केलेलं आहे, आम्ही नाही घेऊ शकत, एवढं तरी पाळू शकतो आपण? मी 100% ज्या ठिकाणी तुम्ही असं एक उदाहरण दाखवा ज्याच्यावर आरोप सिद्ध झाला, त्या ठिकाणी त्या माणसाला आम्ही त्या ठिकाणी पक्षात घेऊन काही पद दिली. उलट तिला मला हा बरं शेवट ते सांगतो म्हणतात, दोघांनाही मी थोडा वेळ देतो. हा, आरोप सिद्ध कसे होतील? आरोप कसे सिद्ध होतील जर ईडी तुमच्याकडे आहे, सीबीआय तुमच्याकडे आहे? लागली होती म्हणून त्यांचं पद त्या ठिकाणी घालवलं. साहेब, आणि आरोप कसे सिद्ध नंतर होतील? इंदिरा गांधी त्या ठिकाणी पदावर बसल्या. म्हणजे ज्यांच्यावर आरोप सिद्ध झाले, ज्यांना कोर्टाने दोष सिद्ध केला, त्यांना आता पदावर भुजबळ बसण्याची जेलमध्ये या होते, विचारधारेची आमची त्या ठिकाणी भुजबळ नाही. जेलमध्ये होते, त्यांना क्लीन चिट कोण देत आहे? यंत्रणा तर डायरेक्ट हँड्सअप करतायत तिथं. ईडी तुमच्याकडे, सीबीआय तुमच्याकडे, क्लीन चिट देणारी यंत्रणा तुमच्याकडे, आणि हनुमानजी शेवटची कमेंट. ज्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला, कोर्टाने ज्याच्यावर गुन्हा सिद्ध केला, त्याला ऐका वाघजी, ऐका असं एखादं उदाहरण सांगा. बरं ठीक आहे. या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.